यशस्वी उद्योजकच्या या भागात आपलं मनस्वी स्वागत आहे। आज नवा विषय, नवा आशय, नवी सक्सेस स्टोरी। कोरोना काळात अनेक घरांमध्ये नवनवीन पाककृती करण्यात गृहिणी दंग होत्या। कॉफी, केक्स आणि असे अनेक पदार्थ करताना घरातल्या पुरुष मंडळींचीही मदत घेत होत्या। अजय आणि जान्हवी पुरंदरे या दाम्पत्याच्या बाबतीत मात्र थोडंसं वेगळं काही घडत होतं। स्वयंपाक मला अगदी पूर्वीपासूनच येत होता, पण कुकिंग हा माझा शौक आहे आणि या आवडीतूनच लॉकडाऊन मध्ये हा व्यवसाय उदयाला आला। चविष्ट पदार्थांचं तितकंच आकर्षक प्रेझेंटेशन ही वेद स्नॅक्सची खासियत। फूड बिझनेस मध्ये चव जशी महत्त्वाची असते तसंच प्रेझेंटेशन एक खूप महत्त्वाचं असतं। माणूस तोंडाने खातोय ते खरंच आहे, पण त्याआधी तो डोळ्यांनी खात असतो। बच्चे कंपनीच्या बर्थडे पार्टीज असोत नाहीतर ऑफिसमधलं कॉर्पोरेट लंच, वेद स्नॅक्स सगळ्यांची जिव्हा तृप्त करतं। माझे मिस्टर हा बिझनेस एकट्याने सांभाळत असल्यामुळे सध्या आम्ही मेनूचे जे आयटम्स आहेत ते लिमिटेड ठेवलेले आहेत। वीकेंड्सना फक्त मी त्यांना मदत करू शकते जेव्हा माझ्या ऑफिसला सुट्टी असते। तर क्वांटिटी जी आहे ती मिनिमम 5 ते मॅक्सिमम 50-55 पर्यंतच आम्ही ऑर्डर या कारणामुळे घेत आहोत। रुचकर पदार्थ तयार करण्याचं काम अजय करतात, तर सोशल मीडियावर व्यवसायाची प्रसिद्धी करणं, ऑर्डर्स मिळवणं, त्या फायनल करणं ही कामं जान्हवी करतात। एक मोठं महत्त्वाचं माध्यम म्हणजे माउथ पब्लिसिटी। माउथ पब्लिसिटीमुळे आमच्या रिपिटेटिव्ह ऑर्डर्स खूप आहेत आणि आमचे जे कस्टमर्स आहेत त्यांना आमची टेस्ट आणि क्वांटिटी आणि पॅकेजिंग हे जास्ती आवडतं, त्यामुळे आम्हाला ऑर्डर्स रिपीट येत असतात। कॉर्पोरेट ऑर्डर्स असू देत किंवा घरगुती बर्थडे पार्टीचे ऑर्डर्स असू देत, प्रत्येकाचं पॅकेजिंग ही एक कला आहे। ही कला बाहेर स्ट्रीट फूड का आपण खात असतो, हॉटेलमध्ये खात असतो, इथं हे बघून बघून आम्ही शिकलो, त्याचं मटेरियल्सचा अभ्यास केला, त्याप्रमाणे आम्ही ते डेव्हलप केलं। पदार्थाची चव, क्वालिटी आणि क्वांटिटी या गोष्टींवर फोकस केल्यामुळे वेद स्नॅक्सकडे एकदा आलेला ग्राहक कायमस्वरूपी जोडला जातो। ग्राहकांच्या कंपनीच्या अपेक्षांबद्दल बोलायचं झालं तर त्यांची मुख्य अपेक्षा म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी, आणि आमचा मुख्य फोकस हा क्वालिटीवर असतोच, त्यामुळे आमचे रिपीटेड कस्टमर्स भरपूर आहेत। चविष्ट पदार्थ सगळ्यांनाच हवे असतात। चवीशी इमान राखलं तर या व्यवसायात येण्याचं स्वप्न तुम्हीही प्रत्यक्षात आणू शकता। फूड व्यवसायाचं वैशिष्ट्य म्हणजे या व्यवसायाला मंदी कधी नसते। तुम्ही कराल तेवढं थोडं। नवनवीन पदार्थ शोधायला किंवा त्याच्यावर संशोधन करायला भरपूर वाव आहे। बाकी कुठल्याही क्षेत्राला एक वेळ चढ उतार येऊ शकतात, या क्षेत्राला अजिबात नाही। कुठलीही परिस्थिती असो, माणसाला खायला हे लागतंच। ही यशोगाथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा। आणि हो, अशा आणखी उद्योजकांना भेटण्यासाठी हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा।